आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाची आघाडी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आहे. प्रामुख्याने आणि जे इतर जे पक्ष त्यामध्ये सहभागी आहेत त्या सर्वांची मिळून एक महायुती तयार झालेली आहे. एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. यामध्ये मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, अजितदादा असतील, देवेंद्रजी असतील, यांनी ज्या पद्धतीनं आणि आम्ही मित्र पक्ष म्हणून आम्ही जे आहोत संपूर्ण महाराष्ट्राचा पिंजून काढलेला आहे. त्यामुळे महायुतीनं लोकांचा कल आणि जनमत हे महायुतीच्या बाजूने असल्याचं एकंदर दिसत आहे. आणि त्याच्यामुळे कमीत कमी महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या किमान 40 तरी आमचे उमेदवार निवडून येतील असा आमचा अंदाज आहे. आंबेडकरी जनता ही स्वयंभू जनता आहे आणि वैचारिक पृष्ठभूमी आंबेडकरी जनतेला आहे. सामाजिक असो किंवा राजकीय असो किंवा सांस्कृतिक असो, या प्रत्येक क्षेत्रामध्ये आंबेडकरी समाज जो आहे, विशेषतः बौद्ध समाज जो आहे, अत्यंत प्रगल्भ आणि वैचारिक भूमिका घेऊन चालणारा समाज आहे. आणि त्यामुळे हा समाज महायुतीच्या एकंदर जी वाटचाल सुरू आहे त्याप्रमाणे निश्चितपणे महायुतीच्या बाजूने उभा राहील. कारण आता आमच्या सगळ्यांनी आम्ही असो सर्वीकडे अशा प्रकारची चर्चा सुरू आहे की भाजपाचं सरकार आलं तर संविधान बदलवणार, अशा प्रकारची चर्चा सगळीकडे सुरू आहे. आम्ही पीपल्स रिपब्लिकन पक्ष प्रखर आंबेडकरवादी आहोत. कोणत्याही परिस्थितीमध्ये संविधान बदलू नये ही भूमिका घेऊन आम्ही महायुतीमध्ये काम करतो आणि महायुतीच्या सर्वच नेत्यांनी आणि पक्षांनी आश्वस्त केलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये या देशाचं संविधान बदलवलं जाणार नाही, अशा प्रकारचं आश्वस्त मग ते नरेंद्र मोदी असतील, देवेंद्र फडणवीस असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, अजितदादा पवार असतील. आम्ही मुख्य आमचा हेतू जो आहे तो म्हणजे संविधानाची सुरक्षा कायम ठेवणं या हेतूनं. आणि आज महायुतीमध्ये सहभागी झाल्यामुळे आणि एकनाथ शिंदेजीच्या शिवसेनेसोबत असल्यामुळे त्यांच्याची नैतिक जबाबदारी आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये जी हवा पसरली जात आहे विरोधी पक्षाकडून संविधान बदलवणार, पण आज 30 मंडळी प्रधानमंत्री मोदी साहेब असतील, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, ते ठामपणे जाहीर सभेमध्ये लाखो लोकांच्या पुढे सांगतात की चंद्रसूर्य असेपर्यंत देशाची बाबासाहेबांनी तयार राज्यघटना कदाचित बदलणार नाही, असे ठोसपणे सांगतात ते. तेव्हा आमचा मुख्य हेतू आहे संविधान संरक्षण करणं. आणि आम्ही याच्यामध्ये आल्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत असल्यामुळे पर्यायाने महायुतीची घटक पक्ष असल्यामुळे ही नैतिक जबाबदारी आहे की संविधानाचं संरक्षण करणं. तळागाळातील जो उपेक्षित समाज आहे, गरीब समाज आहे, मग कोणत्या जाती धर्माचा असेल, संविधान बदलण्यासाठी BJPचेच काही आमदार उत्सुक आहेत, तुम्ही त्यांच्याबरोबर जात. ऐकून घ्या, हा मुद्दा आता BJPमधील आता आम्हाला आपल्या आंबेडकरी समाजामध्ये काही नेते असतात, वेगवेगळ्या चर्चा करणारे लोक असतात.
अनंतकुमार हेगडेसारखा कर्नाटकचा खासदार म्हणतो की आम्ही 400 पाहिजे, त्यामुळे संविधान बदलायचं आहे. उत्तर प्रदेशातले 2 खासदार म्हणाले की संविधान बदलायचं आहे. पण त्यांचे श्रेष्ठी जे म्हणतात त्यांना आम्ही लक्षात आणून दिलं की तुमचीही मंडळी जी बकवास करते आहे ती बकवास थांबली पाहिजे. आणि त्यानंतर मग BJP सारखा पक्ष आज ठामपणे सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये देशाचं संविधान बदलवलं जाणार नाही असं ठामपणे सांगते. मला विचारण्यापेक्षा तुम्ही त्यांना विचारा ना, मोदींना विचारा, देवेंद्र फडणवीसांना विचारा, एकनाथ शिंदेना विचारा. म्हणजे महायुतीचे जे घटक पक्ष आहेत, मग तो शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, BJP असेल, त्यांना विचारा ना तुम्ही की ही जी चर्चा सुरू आहे संविधान बदलण्याची, 400 पार आम्हाला पाहिजे, ते संविधान बदलण्याचं, हे खरं आहे का हे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. आम्ही तर म्हणजे यदा कदाचित तर दुर्दैवानं हा शब्द जर कोणी पाळला नाही तर मग रस्त्यावरची लढाई आमची सुरूच आहे. आधी सुरूच होती, आता सुरू आहे. बरोबर. आणि संविधानाचं बद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने गैरसमज पूर्वी होते. पण संविधानाबद्दल इतकी चर्चा देशामध्ये 4-5 वर्षापासून सुरू आहे, म्हणजे वाजपेयीच्या काळापासून सुरू आहे. जेव्हा संविधानाची समीक्षा करण्याचा मुद्दा उपस्थित झाला तेव्हापासून एवढं संविधानामध्ये आता सर्व समाजाच्या लोकांना संविधान म्हणजे काय चीज आहे, संविधान देशाकरता आहे, संविधान आपल्याकरता याची जाणीव या देशातील महिलांना होऊन राहिलेली आहे, OBC समाजाला होऊन राहिलेली आहे, अल्पसंख्याक समाजाला होऊन राहिली, सर्व आदिवासी समाजाला होऊन राहिली. म्हणजे संविधान आपल्यासाठी आहे याची जाणीव आता देशातील प्रत्येक नागरिकाला होऊन राहिली आहे. त्याच्यामुळे यदा कदाचित जर काही दगाफटका करण्याचा प्रयत्न झाला तर संपूर्ण देशामध्ये उठाव झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यामुळे संविधानाच्या बद्दल काही आपल्याला विचारायचं असेल, जी शंका आपल्या मनामध्ये आहे ती आपण भाजपाचे नेते असतील त्यांना विचारलं पाहिजे, एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते त्यांना विचारलं पाहिजे, अजितदादा पवार आहेत त्यांना विचारलं पाहिजे. आम्ही तर संविधानवादीच आहोत ना, आलं का लक्षात. संविधानाचं या देशाची लोकशाहीचा जन्म संविधानातून झालेला आहे. संविधान ही लोकशाहीची माता आहे, आलं का लक्षात. आणि संविधानाच्या बद्दल जर अशा आणि या देशाच्या लोकशाहीचा प्राण आहे, आत्मा आहे संविधान. आणि आत्मा मिळाला तर काय उरेल मग, आलं का लक्षात. आत्माच नसेल तर त्याला काय अर्थ आहे. तेव्हा लोकशाहीचं फक्त कलेवर म्हणून जगता कामा नये, जिवंत लोकशाही असली पाहिजे. यासाठी संविधानाचं संरक्षण करणं फक्त कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असेल तर अत्यंत आवश्यक आहे. देश खऱ्या तरुणांचा देश आहे. 18 वर्षाच्या सर्व आमच्या तरुणांना, युवकांना देशातील मतदानाचा अधिकार मिळाला आहे. आणि आताचा आमचा युवक जो आहे हा विचार करणारा आहे. देशाचं भवितव्य, देशाची लोकशाही, देशाचं संविधान सुरक्षित कसं राहील, आमची लोकशाहीची जी कल्याणकारी फळं आहेत या देशातील तमाम जनतेपर्यंत कसे पोहोचतील हा विचार आमचा तरुण करतो आहे. त्यामुळे आमच्या देशातील तरुणांची देखील निवडणुकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. आणि त्या सकारात्मकतेतून एक चांगलं राष्ट्र निर्माण होईल असा मला विश्वास वाटतो. तरुणांची जबाबदारी आहे आणि आमचा तरुण जबाबदार आहे, आलं का लक्षात. आमच्या देशातील तरुण हा जबाबदार आहे, सुशिक्षित आहे, समंजस आहे आणि वैचारिक भूमिका घेऊन चालणारा आमचा हा तरुण आहे. तेव्हा आमच्या देशातला तरुण देखील लोकशाहीचं संरक्षण व्हावं, देशाच्या संविधानाचं संरक्षण व्हावं यासाठी निश्चितपणे त्या पद्धतीनं सकारात्मक मतदान करेल असा मला विश्वास वाटतो. धन्यवाद. जय हिंद.